मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया नागपंचमीचे कानवले देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. तर इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर हिला आता 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर मी ते 1 लिटर पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर आपण त्यात डाळ टाकून घेऊ. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी मी हळद टाकून घेते. तर हे जे झाग आलेलं आहे ना, तर आपण याला काढून घेऊ. तर आपण याला आता झाकण लावून 6 शिट्ट्या काढून घेऊ. 6 शिट्ट्यामध्ये छान डाळ शिजते. तर आपल्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण आता गॅस बंद करून घेऊ. तर कुकर थंड झालेला आहे. तर आपण आता काढून घेऊ. तर डाळ मस्त शिजली आहे. तर एका चाळणीमध्ये गाळून घेऊ. तर मी हे गाळून घेते. खालचं डाळीचं जे पाणी आहे ना, ते आपल्याला आमटीला होईल. आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. याच्यात आपल्याला गूळ, विलायची टाकून मस्त पुरण बनवून घ्यायचे. तर आपल्याला 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला पुरणात टाकण्यासाठी मी विलायचीचे 2-3 विलायची, जायफळचा तुकडा, अर्धा चम्मच बडीशोप आणि थोडं सुंठचा तुकडा घेतलेला आहे. हे आपल्याला बारीक पावडर करायचं आहे टाकण्यासाठी मध्ये. तर आपलं पुरण मस्त तयार होतं इथं. तर हे आपलं पावडर झालेलं आहे. त्यात आपण टाकून घेऊ. आणि पुरण आपल्याला मस्त गाढ करून घ्यायचं आहे. तर याला आमच्या इकडं कानवले म्हणतात पुरणाचे. तर तुमच्या तिकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपलं पुरण मस्त घट्ट झालेलं आहे. तर आपण याला आता गाळून घेऊ. तर आपण पुरणाच्या चाळणीनं मस्त याला गाळून घेऊ. मस्त पुरण झालेलं आहे. तर आपण आता कानवले बनवायला घेऊ. सगळ्यात पहिलं आपल्याला थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे. तर इथं मी मस्त मऊ पीठ मळून घेतलं होतं. तर याची आपल्याला आता मस्त एक चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथं मी मस्त मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. पातळ लाटली आहे. तर ह्या वाटीनं मी याला गोल गोल शेपमध्ये कट करून घेणार आहे. तर आपल्याला असे गोल गोल करून घ्यायचे आहेत सेम. तर आपले सेम साईजचे कानवले बनतात. खूप छान दिसत आहेत पण. तर आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहेत सगळे. तर मी आता याच्यात पुरण भरणार आहे. तर आपल्याला असं फोल्डिंग करायचं आहे दोन्ही साईडनी आणि ह्या बाजूनी पण करून घ्यायचं आहे. तर याला आपले कानवले म्हणतात, पुरणाचे कानवले. तर हा पंचमीला नैवेद्य चालतं. तर असेच आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आहेत. तर आपले पुरणाचे कानवले इथे सगळे तयार आहेत. आपल्याला आता हे उकडून घ्यायचे आहेत. तर आपण एका चाळणीमध्ये उकडून घेऊ. तर चाळणीवरती मी केळीचे पानं ठेवलेले आहेत. त्याला आपल्याला थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे एक एक वरती ठेवायचं. ते ठेवून झालेले आहे. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर आपल्या पाण्याला खूप छान उकळी आलेली आहे. आपण ही चाळणी ठेवून घेऊ आणि त्याच्यावर आता
झाकण लावून घेऊ. तर आपल्याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला वाफवू द्यायचं आहे. तर आपले 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि मस्त भाप आलेली आहे. तर आपण आता त्याला काढू. बघू शकतात मस्त हे झालेत. खूप छान उकडलेले आहेत. तर आपण एक एक केसर टाकू त्याच्यावर. खूप छान उकडलेले आहेत. तर आपण याला आता काढून घेऊ. तर आपण आता एक एक काढून घेऊ. बघू शकतात खूप मस्त झालेले आहे. तर आपण आता वरतून तूप टाकून घेऊ. तर हे आहेत पुरणाचे कानवले. तर सोबत तूप. तर मी एक कट केलेला आहे. तर खूप छान मस्त शिजलेले बघू शकतायत. तर हे आहे आजचा पंचमीचा नैवेद्य. त्याला आम्ही कानवले म्हणताय. तर तुम्ही काय म्हणता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर माझा कानवल्याचा नैवेद्य कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.